हॅलो एव्हरीवन, मोहोळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण 10th स्टँडर्डचं मॅथ्स 1मधील पेज नंबर 2वर असणारी सॉल्व एक्झाम्पल शिकणार आहोत. ठीक आहे, तिथे सर्व स्टेप दिलेले आहेत, पण तिथे कधी कधी शॉर्टकट टेक्स्टबुकमध्ये असतं, बऱ्याचशा मुलांना ते कळत नाही. बरं, मॅथ्स म्हणलं कीच मुलांना आधी भीती वाटते. आपण आपल्या चॅनलला फॉलो करा, तुमच्या मनात असणारी सर्व मॅथ्स विषयाची भीती 100% जाणार, ही माझी गॅरंटी. ठीक आहे, बघा, लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय आधी बघूया. तर आपण जेव्हा दोन लिनियर इक्वेशनचा अशी दोन लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, जसं की एक्स आणि वाय, एकाच वेळेला आपण जेव्हा विचार करतो त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, आपण मागच्या वर्षी एलिमिनेटिंग लेटर ही मेथड शिकलो. एलिमिनेटिंग लेटर म्हणजे काय, तर जी दोन व्हेरिएबल दिलेले असतात त्यातलं एक लेटर डिलीट करायचं, म्हणजे एलिमिनेट करायचं, आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. ती व्हॅल्यू आली की ती कोणत्याही इक्वेशनमध्ये दिलेल्यापैकी एकात घालून दुसऱ्या व्हेरिएबलचं पण किंमत काढायची, ही मेथड येते. तर आपण आज त्याचीच रिव्हिजन ह्याच्यात सॉल्व एक्झाम्पलमध्ये करणार आहोत, आणि यावर्षी आपल्याला त्याच्या अजून 3 मेथड शिकायच्या. ठीक आहे, मॅथ्स म्हटलं की खूप भीती वाटते मुलांना. ती भीती अजिबात मनात बाळगू नका. इतकं छान आपण फ्रेंडली आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत की तुमची अगदी मॅथ्स विषयावरती गट्टीच होऊन जाईल. ठीक आहे, बघा, आता आपण पहिलं इक्वेशन काय ते रीड करूयात. पहिलं इक्वेशन आहे 5x - 3y = 8. ओके, 5x - 3y = 8ला आपण 1 नंबर देऊया, आणि 3x + 3y = 3x + y = 2 याला आपण देऊया 2 नंबर. आपल्या हातात दोन इक्वेशन आहेत, हे आपलं सम आहे. आता बघा, एक्सचं कोएफिशियंट आहे 5 आणि पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचं कोएफिशियंट 5 आहे आणि दुसऱ्यामध्ये आहे 3. हे सेम नाही आहेत, ते सेम करून घ्यायला लागतील. पण जर तुम्हाला एक्सचं कोएफिशियंट सेम करायचं असेल तर तुम्हाला दोनदा मल्टिप्लिकेशन करायला लागेल. कसं, इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि इक्वेशन 2ला 5ने. मी एवढ्या डिटेलमध्ये आज सांगते, आज आपला इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, त्यात नंतर वेळ मिळत नाही एवढं डिटेल बोलायला. तुम्ही ज्या मुलांचा 8वी 9वीमध्ये काही शिकायचं कन्सेप्ट राहिल्यात त्यांच्यासाठी आपण आज डिटेलमध्ये सांगतोय. बघा मुलांनो, जर 5च्या टेबलमध्ये 3 असता किंवा 3च्या टेबलमध्ये 5 असतं तर मल्टिप्लिकेशन एकदाच करायला लागलं असतं. पण 5 आणि 3 हे प्राईम नंबर्स आहेत, त्यामुळे आपल्याला जर त्यांना त्याचा कोएफिशियंट सेम करायचा असेल एक्सचा तर आपल्याला दोनदा मल्टिप्लिकेशन करायला लागेल. तेच जर तुम्ही वायचं कोएफिशियंट सेम करायचं म्हटलं तर मल्टिप्लिकेशन एकदाच करावं लागेल. कसं काय, बघा, या वायचं कोएफिशियंट आहे -3 आणि या वायच्या इथं लेफ्ट हँड साईडला काहीच नाही, म्हणजे 1 आहे. सो आपण जर इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3y होईल आणि कोएफिशियंट वायचे सेम होतील, त्यामुळे आपलं मल्टिप्लिकेशन कमी होईल, एकदाच करावं लागेल. त्यामुळे आपण वायचं कोएफिशियंट सेम करूया. ठीक आहे, बघा, इथे आपण लिहूया मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. ओके, मग इक्वेशन 2 आधी लिहून घ्यायचं. इक्वेशन 2 काय आहे, 3x + y = 2. याला ब्रॅकेट घालायची. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप केली तर ते छान दिसतं आणि पेपर चेक करणाऱ्या टीचरांनाही ते सोपं होऊन जातं आणि आपल्याला छान मार्क्स मिळतात. त्यामुळे आपला पेपर कसा जास्तीत जास्त इम्प्रेसिव्ह होईल याच्याकडे लक्ष द्या. बघा, 3x + y = 2 हे आपलं इक्वेशन आहे 2 नंबरचं, त्याला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण का 3 हा पहिल्या इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशियंट आहे. ठीक आहे, मी मार्कर चेंज करते. बघा, मग हा वाय हा 3ने इथे लिहायचा, कारण का या इक्वेशन 2ला आपल्याला या 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. का मल्टिप्लाय करायचं, कारण का त्याचा कोएफिशियंट वायचा सेम करायचा आहे. ठीक आहे, मग बघा, 3 3 = 9 x + 3 × y 3y आणि 3 × 2 3 2 = 6. हे आलं इक्वेशन नंबर 3. ओके, आपल्या हातात आता 3 इक्वेशन्स आहेत, त्यातलं आता हे आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला 2लाच आपण रिन्युएट करून 9x + 3y = 6 हे झाले. आता बघा,
वायचं कॉइफिशियंट सेम झाला 1 आणि 3मध्ये, -3y आणि ते +3y. साईन कोएफिशियंट सेम झाला आणि साईनसुद्धा अपोजिट आहेत, सो ते कॅन्सल होऊ शकतील. जेव्हा साईन अपोजिट असतात तेव्हा ॲडिशन करायची, पण जेव्हा कोएफिशियंट सेम झाला पण साईन पण सेम आहे, सेम नंबर आपण डिलीट नाही करू शकत, मग काय करायचं, तेव्हा सबट्रॅक्शन करायचं. आता इथे -3y आहे आणि ते +3y आहे, 3 दिले 3 घेतले 0, म्हणजेच y एलिमिनेट झाला, कॅन्सल झाला. आणि आपल्याला हेच करायचं आहे. मग इथे काय लिहायचं, ॲड इक्वेशन 1 and 3. बघा इथे जर मराठीत लिहायचं म्हणलं तर इक्वेशन समीकरण 2ला 3ने गुणू आणि हे इथे काय लिहायचं, समीकरण 1 आणि 3ची बेरीज करू. ठीक आहे. बघा आता पुन्हा आपल्याला ते इक्वेशन एक लिहून घ्यायचं एका खाली एक, कंटाळा करायचा नाही. बघा 5x -3y = 8. ॲडिशन करायचं आहे, ते साईन टाकायचं आणि ॲडिशन त्याला स्क्वेअर करायचा, गोंधळ होऊ नये म्हणून. आता 2 नाही घ्यायचं आपल्याला, कशाचं ॲडिशन करायची, 1 आणि 3ची. मग इक्वेशन नंबर 3 काय आहे आपला इक्वेशन नंबर 3 काय आहे, 9x + 3y = 6. ठीक आहे. बघा 9x + 3y = 6 आपण या इक्वेशनच्या खाली लिहिलं. आता -3y + 3y कॅन्सल झाले, कारण का ते कोएफिशियंट सेम आहे आणि साईन अपोजिट आहे. आता हा 5च्या लेफ्ट हँड साईडला काहीच साईन नाही, 9च्या पण नाही, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. मग 5x + 9x झाले 14x = 8 पण पॉझिटिव्ह आणि 6 पण पॉझिटिव्ह, म्हणजे हे पण झाले 8 + 6 14. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे एक्सचे जो कोएफिशियंट आहे त्याला आपण = साईनच्या पलीकडे पाठवायचं. मग मी नेहमी सांगते, जेव्हा = साईनच्या आपण अलीकडे पलीकडे देवाणघेवाण नंबरची किंवा लेटरची करतो तेव्हा साईन अपोजिट होतो. आता x आणि 14मध्ये इथे काहीच साईन नाही, म्हणजे त्यांचं रिलेशन काय आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे, ते इकडे गेल्यावर होणार डिवाइड. दॅट्स वाय x = हा 14 आधी लिहायचा, इकडनं गेलेला नंबर त्याच्या खाली लिहायचा, 14/14, 14 × 1 = 14, 14 × 1 = 14. दॅट्स वाय x = आला 1. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय आली आहे, 1. आता आपल्याला काढायची आहे वायची व्हॅल्यू. आपल्या हातामध्ये 3 इक्वेशन्स आहेत, तुम्हाला कुठल्याही एका इक्वेशन, मी ते पार्टिशन करते, तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे संपलं की त्याच्या खाली लिहायचं. तुम्ही असं पार्टिशन करण्याची गरज नाही आहे, इथे जागेअभावी मी तसं करते. ओके. बघा आपण काय करूया, सबस्टिट्यूट किंवा पुट काही पण चालतं. पुट x = 1 इन इक्वेशन. बघा तुम्हाला कोणतं इक्वेशन सोपं वाटते त्यात तुम्ही घालू शकता. मी 2मध्ये घालते, इन इक्वेशन 2. शिस्तीमध्ये परत इक्वेशन नंबर 2 लिहून घ्यायचं, शॉर्टकट मारायचं नाही. काय इक्वेशन नंबर 2, 3x + y = 2. आता आपली एक्सची व्हॅल्यू आली आहे, मग ती ब्रॅकेटमध्ये आधी घालून घ्यायची एक्सच्या ऐवजी, आणि बाकीचं इक्वेशन आहे तसं लिहायचं. बघा 3 इथं मध्ये काहीच साईन आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. 3 × 1 = 3 + y = 2. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची, मग वायच्या शेजारी आहे +3. +3 = साईनच्या राईट हँड साईडला गेला की होणार -3. दॅट्स वाय बघा मी परत एकदा सांगते, = साईनच्या शेजारी जे आहे ते आधी लिहायचं आणि ज्याची साईड चेंज केली ते पुढे किंवा खाली लिहायचं, जसं असेल तसं. डिवाइड असेल तर खाली, मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन ह्याच्या पुढते. आता हा आहे +3, तो इकडे गेला झाला -3. बघा आपला जो इंटिरियरचा रूल्सचा व्हिडिओ आहे तो प्लीज नीट बघा. ज्यांना कोणाला इंटिरियरचे रूल्स माहिती नसतील त्यांच्यासाठी खूप उपयोगी होईल तो. आता इथे मी सांगते, प्रत्येक नंबरच्या लेफ्ट हँड साईडला साईन असतं. 3चं साईन आहे मायनस, 2चं साईन आहे प्लस. जेव्हा एक इंटिजर मायनस एक इंटिजर प्लस असतो तेव्हा आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो आणि मोठ्या संख्येचं साईन आन्सरला देतो. इथे 3 मोठा आहे, 3 मध्ये 2 गेला 1 उरला, पण 3 मोठा आहे त्याला मायनस साईन आहे, आपलं आन्सर -1 आलं. ओके. बघा आता आपण इथे आन्सर लिहूयात. एक्स आधी लिहायचा आन्सर आपण. एक्स आहे +1,
आणि y आला -1. हे झालं आपलं सॉल्व एक्झाम्पल पहिल्या एका मेथडने झालं. अजून आपल्याला दुसरी मेथडसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण कोणत्याही एका मेथडने ते करू शकतो. ओके, आले लक्षात? आता आपण मेथड नंबर 2 करूया. याच समची मेथड नंबर 2 करूया. आन्सर हेच येणार आहे, पण तुम्हाला दोन्ही मेथड माहिती असाव्यात किंवा पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे म्हणून मी शिकवते. ठीक आहे, बघा मुलांनो, आपण मेथड 2 बघणार आहोत आता, एलिमिनेटिंग लेटरची. आता ह्याच्यामध्ये आपण कोणतंही एक इक्वेशन घ्यायचं दोन्हीमधलं. समजा आता इथे y आहे, इथे -3y आहे, तर मला yची व्हॅल्यू काढणं सोपं जाईल. आपण याच मेथडनी 1ची सुद्धा काढू शकतो, पण त्यात कॅल्क्युलेशन वाढेल. आन्सर तेच येणार आहे. आपण परीक्षेमध्ये टाईम लिमिटेड असतो आपल्याला, तो व्यवस्थितपणे वापरायचं कसं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे जिकडे कॅल्क्युलेशन कमी ते समीकरण घ्यायचं. बघा, याच्या कंपॅरिझनमध्ये आपण इक्वेशन 2 थोडंसं आपल्याला सुटसुटीत दिसते, तर ते घेऊया. आता करायचं काय, तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची एक्सच्या प्रमाणे. म्हणजे कसं बघा, वायची शेजारी +3x आहे, इथे काहीच साईन आहे लेफ्ट हँड साईडला, म्हणजे तो +3x आहे, तो इकडे गेल्यावर -3x होणार. दॅट्स वाय y इज इक्वल टूच्या शेजारी आहे 2, तो लिहून घ्यायचा आधी, आणि -3x. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली, वायची व्हॅल्यू काय झाली, 2 - 3x. आता ही व्हॅल्यू आपण 2 इक्वेशनमधनं घेतली, मग ती परत आपण 2मध्ये नाही घालायची, ती दुसऱ्या म्हणजे फर्स्ट इक्वेशनमध्ये घालायची. इकडे लिहूया, सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 2 - 3x इन इक्वेशन 1. म्हणजे मराठीत लिहायचं झालं तर काय लिहिणार आपण, y बरोबर 2 - 3x ही व्हॅल्यू समीकरण 1 मध्ये घालू. शिस्तीत समीकरण 1 लिहून घ्यायचं. पुन्हा 5x डायरेक्ट व्हॅल्यू घालायला जायचं नाही, आधी साधं समीकरण लिहून घ्यायचं. ओके, बघा 5x आहे तसंच लिहिलं. आपल्याला वायची व्हॅल्यू घालायची, -3 लिहिला, वायची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये घालायची सवय लावा. म्हणजे कोणती व्हॅल्यू घालताना ब्रॅकेट करायची, इज इक्वल टू 8. एवढं लक्षात आलं आहे. आता 5x आहे तसा पुन्हा लिहायचा, -3 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटच्या बाहेर जे -3 आहे त्याने प्रत्येक नंबरला ब्रॅकेटच्या आतल्या मल्टिप्लाय करायचं. -3 इंटू +2, 1 - 1 प्लस मल्टिप्लिकेशन -3 × 2 = 6. आता हे दोन्हींना 3 मायनस आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन प्लस होणार. 3 × 3 = 9x इज इक्वल टू 8. बघा, हा 5x पण प्लस आहे, इथे काही नाही लेफ्टला म्हणजे, आणि 9x मायनस आहे, हे दोन्ही झाले 14x. आणि हा 8 लिहिला, हा 6 इकडे आल्यावर झाला +6. दॅट्स वाय 14x इज इक्वल टू 14 आणि एक्सच्या मध्ये काहीच साईन नाही, म्हणजेच ते मल्टिप्लाइड आहे, ते इकडे गेल्यावर होणार. हा इथला 14 आणि हा इकडेचा इकडे आला की झाला डिवाइड 14. म्हणजेच x इज इक्वल टू आला 1. आपल्या मगाशी सुद्धा 1 आला होता. आता ही व्हॅल्यू मगाशी प्रमाणे कोणत्याही एका इक्वेशनमध्ये घालायची. आपण 2मध्ये घालूया किंवा आता 1मध्ये घालूया. चला, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 थोडंसं लेंदी वाटते, पण मी तुम्हाला घालून दाखवते. 5x इक्वेशन 1 पुन्हा लिहून घ्यायचं, इज इक्वल टू 8. एक्सची व्हॅल्यू आली, मग ती एक्सच्या जागेवर लिहिली, ब्रॅकेट केली, -3y इज इक्वल टू 8. 5 × 1 = 5 -3y इज इक्वल टू 8. आता हा 5 प्लस आहे, त्याच्या लेफ्ट हँड साईडला काहीच नाही म्हणजे प्लस आहे, तो इकडे जाणार. आता -3y इज इक्वल टू प्लसचं झाला -5. दॅट्स वाय -3y इज इक्वल टू, हा बघा हा 8 आहे, लेफ्ट साईडला काहीच आहे नाही म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मग सबस्ट्रॅक्ट स्मॉलर नंबर फ्रॉम बिगर नंबर. 8 - 5 3, आणि बिगर नंबरचं साईन द्यायचा आन्सरला जेव्हा 1 - 1 प्लस नंबर असतो तेव्हा. म्हणजे आता इकडे 8ला प्लस आहे म्हणजे प्लस आहे, +3 झाला. ठीक आहे, आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची. हा -3 आहे ना, तो इथे मल्टिप्लाइड आहे वाय बरोबर, तो इकडे गेला डिवाइड होणार. हा 3 लिहिला अपॉन -3. आता तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा एक नंबर प्लस एक नंबर मायनस असतो मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये, तेव्हा आन्सर मायनस येतं. 3 × 1 जाते, 3 × 1 जाते, पण -1 येणार कारण का हा 3 खालचा जो आहे डिनॉमिनेटरचा तो मायनस आहे आणि हा वरचा प्लस आहे.
म्हणजे आपले आन्सर पुन्हा आले की नाही मगाच सारखे. एक्सचा आला +1 आणि वायचा आला, आपण इथे आन्सर लिहूया खाली एक्स वाय. नेहमी एक्सचा आन्सर आधी लिहायचं, +1 आणि -1. ठीक आहे, आले लक्षात तुमच्या? काही क्वेरी असेल तर आपल्याला कमेंट करा, आपण ती सॉल्व करूया.